निकम, काय तुला कळतंय काय बा? लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम. इनपुट आहे ए. काय विचारलंय? फॉलोइंग डिजिटल लॉजिक सर्किट करंट ट्रूथ टेबल विचारलाय. मग हा पहिला जो लॉजिक गेट कुठला आहे? ट्रायंगल अँड बलून, बबल, सॉरी. इट इज अ नॉट, म्हणजे इथं इनव्हर्स होणार. म्हणजे एक इनपुट इनव्हर्स आला, इथं आला, दुसरा डायरेक्टली आला. ओके, हा कुठला आहे? अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. बट बलून सुद्धा आहे परत, म्हणजे काय होणार? इक्वेशन काय येईल? वाय. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन म्हणजे ए बार इंटू वॉट? बी, आणि त्याचं इनव्हर्स. ए बार इंटू बी आणि त्याचा इनव्हर्स. ओके, सेकंड ऑप्शन लॉजिकली सॉल्व्ह करायला प्रयत्न करा. हा, म्हणजे इट इज आपण ते अप्लाय करून सुद्धा करू शकतोय. म्हणजे सगळ्यात सोपा उपाय काय? की सगळ्याच बघा, ए आपल्याला इनव्हर्स पाहिजे, बरोबर आहे ना? हा, मग पहिलं जर इनव्हर्स 0 असेल, मी इनव्हर्स आणि बी फक्त घेतो. काय? इनव्हर्स इंटू बी, बरोबर. हा, आणि त्याचा परत इनव्हर्स. मग ए चा इनव्हर्स काय असणार? 0 असेल तर ए जर 0 असेल, ए बी, ए 0 आहे, बघा लक्षात आहे, ए 0 आहे, बी 0 आहे. इनव्हर्स काय येणार? 1 इंटू 0, बरोबर की नाही? आणि त्या प्रोडक्टचा 1 इंटू 0, 0चा परत इनव्हर्स किती? 1. मग 0 0 असेल तर 1, 0 0 असेल तर 1. हा, मग 0 0 असेल तर 1 असा ऑप्शन कुठं आहे? 0 0 1 इथं आहे. काय? 0 0 1 आउटपुट 1, म्हणजे आयदर पी किंवा आर. दुसरा अप्लाय करूया मग 0 1 ला. 0 आणि 1 ला काय येणार? इनव्हर्स 1 इंटू 1 चा इनव्हर्स, म्हणजे 1 चा इनव्हर्स किती यायला पाहिजे? 0. म्हणजे 0 1 चा आउटपुट किती? 0. मग कुठल्या याला येत आहे? आता आपण हे दोन काट केले, इज इट राईट? हे दोन तर येणार नाहीत, कारण पहिल्याला मॅच होत नाहीत. 0 0 ला आउटपुट हाय पाहिजे. आता 0 1 ला आउटपुट काय पाहिजे? लो पाहिजे. मग लो वाला हा एकच आहे, नथिंग बट आर. आर ऑप्शन वाला डी. सो आन्सर इज 59 च डी ऑप्शन. पहिल्यांदा इक्वेशन आणि मग ऍप्लिकेशन, as you will get solution. इज इट क्लिअर? नाही जमलं होतं तुम्हाला हे? तुम्हाला दोघींना नाही जमलं होतं?